पहिलं आपण बघितलं सर्वात महत्वाचं न्यूट्रिशन डायटिशियन म्हटलं की पहिलं येतं फॅट लॉस. आणि माझ्या शिवाय कोण दुसरं या गोष्टीला नीट समजू शकतं. तर हे तुम्ही जसं आपण आता बोलत होतो ऑफ कॅमेरा की हे एक मिथ आहे. तर तर पहिलं पण तिकडूनच सुरुवात करूया. तर निरोगी आयुष्यासाठी निरोगी जीवनात डायटिशियन किंवा आहार तज्ञांची साथ असं एक वाक्य आपण बघूया की ज्यामध्ये केवळ वजन कमी करण्यासाठी नाही तर विविध प्रकारे आपल्याला आहार तज्ञ मदत करू शकतात किंवा आपल्या बरोबर राहू शकतात. जसं आपल्याला आता हे आहे निरोगी आयुष्यामध्ये आपला कमतरता वाटत असेल किंवा कोणतीही ऍसिडिटी असेल किंवा प्रेग्नन्सी मध्ये असेल, लहान मुलांचं डाएट असेल, तर अशा प्रकारे आपण प्रत्येक स्टेपवरती किंवा प्रत्येक टप्प्यावरती जर आपण आहार तज्ञांना सोबत ठेवलं तर आपली जी काय आयुष्यमान आहे ते अतिशय सुंदर होऊ शकतं. जसं तुम्ही आता हे बोललात तर त्याबद्दल काही तुम्ही आम्हाला म्हणजे एक्झाम्पल्स देऊन की काही तुमचे असे डायटिशियन आणि तुमच्या प्रवासामध्ये आलेले व्यक्तिमत्व ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करताय त्यांना तो जो फरक पडलाय तर त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा. हो, तर माझ्याकडे साधारण 108 केजीचं हे होतं माणूस होता किंवा व्यक्ती होता की जो अतिशय म्हणजे त्याच्या वाढलेल्या वजनामुळे किंवा त्याच्या जे काय त्याचे डिसीज आहेत त्याच्यामुळे तो ग्रस्त होता. तर अतिशय ग्रासलेला असा हा माणूस की ज्याला आधीच वाटतच नव्हतं की आपल्याला वजन कमी होईल किंवा आपल्या कधी दृष्टी सुधारेल. तर अशा व्यक्तीला मी जेव्हा आहार तज्ञाचा सल्ला दिला, त्याच्याकडून व्यायाम करून घेणे, योग करून घेणे, त्याचबरोबर त्या लोकांना एक ठराविक प्रकारचं जे काय गावाच्या बाहेर जाऊन नॅचरोपॅथीमध्ये त्यांना आपण आहार देणे, या माध्यमातून मी त्यांचे वजन जवळजवळ 80 किलो आणि आता तो 75 किलोचा वजन असलेला 80 किलो वजन कमी केलंय त्याचं. 80 किलो वजन त्याचं आता सध्या झालंय. 108 जे होतं ते आता 80 आहे आणि आता या मागच्या महिन्यामध्ये त्याने 70 मध्ये आलेलं आहे. आणि किती वेळ लागला त्यांना हे वजन कमी करायला? हे वजन करायला कमीत कमी त्यांना 3 ते 6 महिने लागले. बस? येस. 3 ते 6 महिन्यात तुम्ही म्हणताय त्यांनी साधारण 25 किलो वजन कमी केलं. हो. त्याच्यामध्ये महत्वाचं होतं की नॉनव्हेज इंटेक जो होता त्यांचा तो अतिशय जास्त होता. तयार करण्याची पद्धत जी होती ती थोडीशी चुकीची वाटत होती आणि त्यांच्या जे काही सवयी आहेत ज्या आपण म्हणतोय की कोणत्या वेळी खावे, कोणत्या प्रकारे आपण अन्न पदार्थ घ्यावेत, हे थोडंसं आपण करेक्ट केलं आणि त्यानंतर आपण त्यांना हे वजन कमी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे आहार तज्ञ हे बाकी जेवण आणि बाकी गोष्टी करतो तसं दे शुड बी रेग्युलर पार्ट ऑफ युअर लाईफ. येस, इट शुड बी रेग्युलर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे टप्पे येतात की ज्यामध्ये आपण आपलं स्वतःचं जे काही दगदगीचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण न्यूट्रिशन किंवा आपलं डाएट नीट ठेवतो त्यामध्ये तुमची एनर्जी टिकू शकते. त्यानंतर वयोवृद्ध माणसांमध्ये की ज्याच्यामध्ये की आपलं हाडांची जी काय झीज झालेली असते ती आणि आपण पचनशक्ती नीट राहण्यासाठी आपण डाएट देत असतो. त्याचप्रमाणे नवजात बालक असेल की ज्यामध्ये आईचं जे काही दूध आहे ते आपल्याला त्या बाळाला देता येत नसेल तर अशाही फॉर्म्युला फिडिंग आपण त्या बाळाला देत असतो. तर अशा प्रकारे मी गेली 10 वर्ष या लहान बालकांसाठीही काम करत आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने 0 ते 3 वर्षातली बालकं त्यांना आपण ब्रेस्ट फिडिंगच्या ऐवजी काय देऊ शकतो. नंतर विनिंग फूड की 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंगच्या बरोबर त्याला अजून काय काय गोष्टी दिल्या पाहिजे, त्याची चव कशी डेव्हलप केली पाहिजे, हे सगळ्यांसाठी आपण आहार तज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्टचा वापर किंवा आम्ही तिथे त्यांची नेमणूक केलेली असते. त्यामध्ये प्रामुख्याने आपण काय करतोय की वयाप्रमाणे त्या मुलांना डाएट देत असतो. म्हणजे 3 वर्षाचं बाळ आणि ते नंतर 6 वर्षाचं होताना त्यांची चव कशी डेव्हलप व्हावी, त्यांना काय गोष्टी आवडी करण्यासाठी त्यांना आपण स्फूर्त करावं. नंतर 6 वर्षाचं बाळ आणि 6 ते 18 म्हणजे हे जे काय वय आहे की याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे जे काही गोड पदार्थ असेल किंवा ड्रायफ्रुट्स असतील यांचा वापर कसा केला पाहिजे, नंतर भाज्यांचं असेल भाजी असेल आणि प्रोटीन्स इंटेक याचं आपण कसं त्यांना सवय लावली पाहिजे, तर याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो.